राईस सर्व सुट्टा करून घेतलेला आहे. हा बघा, तर सर्व घालून घेतोय. ग्रेव्ही पण मस्त एकदम रेडी झालेली आहे. तर मंडळी इकडे बघताय, फायनली आता आपली पूर्ण बिर्याणी बनून रेडी झालेली आहे. हे बघा, जबरदस्त भारी एकदम सुगंध पण ना भारी सुटला याचा बिर्याणीचा पूर्ण. हे बघा, पीस पण बघा, आतमधून पीस आहे सर्व. तर मंडळी इकडे ना आता सर्वजण जेवायला बसलेलो आहोत. हे बघा, पंगत बसलाय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी मस्तपैकी चिकन दम बिर्याणीचा बेत आहे. खूप दिवस झाले अशी बिर्याणी खाण्याचा मन करत होता, तर बोलला आज छान असा प्लॅन करूया. आणि आता सध्या आपण कोकणातले गावी आहोत आणि आमच्या गावाला ना आम्ही चुलीवर एक नंबर अशी बिर्याणी तयार करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून एकदम पारंपरिक आणि ऑथेंटिक पद्धतीमध्ये पाहायला मिळणार आहे की आम्ही चिकन दम बिर्याणी कशा प्रकारे बनवतो ते. तर मंडळी इकडे ना आता आपण चिकन बिर्याणी बनवायला सुरुवात करतोय. इकडे सर्व सामग्री आपण घेतलेली आहे आणि इकडे आई आहे. आणि खास आई आज तुम्हाला चुलीवर आई बिर्याणी बनवणार आहेस ना? चुलीवरची चिकन बिर्याणी एक नंबर लागते. तर इकडे आपल्याला काय काय सर्व सामग्री लागणार आहे? आता इथे मी 2 किलो तांदूळ घेतलेले आहेत बासमती. हा, हे बघा, हे पूर्ण बासमती आहे. बासमती तांदळाची बिर्याणी एक नंबर होते, मस्त तांदूळ फुलतात. आणि इथे 2 किलो चिकन घेतलेलं आहे. हा, हे आम्ही ना असे थोडासा हलकासा मीडियम साईजचे कटिंग करून घेतलेत. तुम्हाला मोठे असले तर मोठेच ठेवू शकता, जास्त बारीक वगैरे करायची गरज नाही, कारण बिर्याणीमध्ये जास्त मोठेच पीस असतात. हा, खायला बरे पडतात. इकडे काय काय? ते 5 कांदे घेतलेले आहेत. अच्छा. 5 टमाटर घेतलेले आहेत. इथे आला लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. हा, हे आपण ना 10-12 सर्व लसणी आणि एक आल्याचा मोठा तुकडा घेतला होता. तर त्याची पूर्ण ही पेस्ट बनवून आपण घेतलेली आहे, कारण आला लसूण पेस्ट मेन लागणार आहे, त्याच्याशिवाय फ्लेवर नाही येणार आहे. आणि इकडे काय काय? इथे आपल्याला खडा मसाला, हे राईस मध्ये घालायला ना? हा, हे सर्व तेजपत्ता, जिरा, फूल, चक्रफूल म्हणजे काळी मिरी वगैरे सर्व आहे. आणि या टोमॅटोची आपल्याला पेस्ट बनवायला लागेल ना? टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची. अच्छा. आणि कांदे बारीक चिरून घ्यायचे. इकडे ना आता सर्व आपण कांदे कटिंग करून घेतोय. आई, कांदे असे लांब लचकच कटिंग करायचे आहेत ना? लांब चिरून घेते. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. हे बिर्याणीमध्ये ना अशाच प्रकारे कांदे आपल्याला लागतात. हे आपल्याला वरतून गार्निश करायला पण लागणार आहेत, म्हणजे बिर्याणीच्या वरतून शेवटी पण आपल्याला ते फ्राय केलेले कांदे घालायचे आहेत. आणि आतमध्ये फोडणीसाठी पण आपल्याला लागणार आहे, त्याच्यामुळे थोडेसे जास्तच आपण कांदे सर्व कटिंग करून घेतले. टोटल 5 कांदे घेतलेले आहेत 2 किलोच्या हिशोबाने. तर मंडळी इकडे ना आम्ही हा मोठा टोप घेतलेला आहे आणि ह्याला ना मेन म्हणजे सर्व आपण ना भुरी लावून घेतोय. हे बघा, ही इकडे ना चुलीमधली भुरी आहे आणि ही पूर्ण आपल्याला टोपाला लावून घ्यायचं आहे. हे गावाला अशा प्रकारे लावतात, कारण आपण चुलीवरती सर्व बनवतो ना, मग करपत वगैरे नाही, म्हणजे लागत नाही, टोप पण नाही खराब होत, काळा पडत. टोप जास्त काळा नाही पडत, म्हणजे पूर्ण भुरीला ना काळपटपणा येतो आणि भुरी धुतली की पूर्ण काळपटपणा निघून जातो. त्याच्यामुळे गावाला अशा प्रकारे ना टोपाला भुरी लावूनच जेवण बनवतात लग्नामध्ये, किंवा अशा प्रकारे मोठ्या क्वांटिटीमध्ये जेवण बनवायचं झालं तर. हे बघा, अशा प्रकारे लावून घ्यायचंय. गॅसवर बनवताना गरज नाही लागत, कारण गॅसमध्ये काळा भांडा पडत नाही आणि गॅस व्यवस्थित आपण कमी जास्त करू शकतो. इकडे ना सर्व आता कांदे आपण इकडे फ्राय करायला टाकतोय. हे फक्त ना आपण थोडेसेच टाकलेत, म्हणजे आपण जे गार्निश करणार आहोत ना वरतून सर्व शेवटी, त्यासाठी सर्व कांदे आपण फ्राय करून घेतोय. हे बघा, इकडे कांदा ना आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा, म्हणजे हलकासा ब्राऊन कलर आला पाहिजे कांद्याला. तर मंडळी इकडे ना पूर्ण कांदा फ्राय करून झालेला आहे गार्निश करण्यासाठी. आता सर्व काढून घेतो प्लेटमध्ये. आता ना सुट्टा करायला ठेवायचा आहे थोडा टाइम. इकडे ना आपण टोमॅटो सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. मिक्सर मध्ये ना आपल्याला पूर्ण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इकडे ना आता आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवतोय. तर इकडे ना आपण सर्व आलं लसूण पेस्ट बनवली होती, ती सर्व घालून घेतोय. थोडा टाइम ना 10 मिनिटं ठेवला ना की चिकनला मस्त सर्व मसाला वगैरे लागतो. तिखट किती घालायचं आहे, किती चम्मच? 2 चम्मच घालते. अच्छा. आपलं चिकन आहे त्याच्याप्रमाणे घालायचं. कोणाला तिखट कमी जास्त लागतो तर तुमच्या पद्धतीने पण घालू शकता. हळद घालून घेते. 1 चम्मच हळद लागणार आहे. एवढ्या ह्या बेसिक गोष्टी घालायच्या आहेत. बाकी ॲडिशनल गोष्टी म्हणजे चिकन मसाला झाला, बिर्याणी मसाला झाला, ते आपल्याला नंतर जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये सर्व चिकन ॲड करू ना तेव्हा आपल्याला लागणार आहे. ते अगोदर घालायचे, याच्यामध्ये गरज नाही.
त्याच्यामध्ये नॉर्मल आलं लसूण पेस्ट, हळद आणि आपला लाल तिखट घरगुती मसाला घालायचे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय. मंडळी इकडे ना आता फोडणी द्यायला घेतोय. इकडे सर्व खडा मसाला आहे, तेजपत्ता, चक्रफूल, काळी मिरी वगैरे सर्व आहे. आणि इकडे आपण कांदा कटिंग करून घेतला होता, तो सर्व फोडणीसाठी घालून घेतोय. आता इकडे ना ही आपण लसूण पेस्ट केली होती, आला लसूण पेस्ट, ही पण सर्व घालून घेतली याच्यामध्ये. सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर इकडे ना कांदा सर्व आपण व्यवस्थित परतावून घेतलेला आहे. हा बघा, हलकासा कलर पण छान आलाय ब्राऊन. आणि याच्यामध्ये ना आपण ही टमॅटोची सर्व पेस्ट केलेली ती घालून घेतोय. याच्यामध्ये दोन्ही गोष्ट ना व्यवस्थित आपल्याला परतावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली ना ग्रेव्ही एक नंबर तयार होते आणि चिकनला मस्त मसाला लागतो सर्व. तर मंडळी आम्ही ना इकडे गावाला नेहमी येतो ना, तेव्हा चिकनचे वेगवेगळे पदार्थ नेहमी आमच्या घरी बनत असतात. त्याच्यापैकी एक म्हणजे कोंबडी वडे. कोंबडी वडे आमची दर टायमाचे फिक्सच असतात. आणि बिर्याणी पण अधूनमधून बनवतो, म्हणून बोललं की तुम्हाला दाखवावं की आमच्या इकडे कोकणामध्ये गावरान पद्धतीमध्ये कशा प्रकारे सर्व चिकनची बिर्याणी बनवली जाते. तर मंडळी इकडे बघताय आपली ना कांद्या टोमॅटोची मस्त ग्रेव्ही रेडी झालेली आहे. टोमॅटोच्या पेस्टमुळे ना आपल्या ग्रेव्हीला हलकासा असा ऑरेंज कलर आलेला आहे. तर आता ना आपल्याला इथे चिकन मसाला घालायचा आहे. हा बघा, एक पॅकेट मी चिकन मसाला घालते. आपली बिर्याणीची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे ना, त्याच्यामुळे अख्खा पॅकेट लागणार आहे आपल्याला. हा काय? तर सुहानी चिकन मसाला, चिकन बिर्याणी मसाला आहे, तो पण एक पॅकेट घालून घेते. इथं मॅगी मसाला, तो पण एक पॅकेट घालून घेते. फ्राय राईस मसाला घालून घेते. या मसाल्यामुळेच ना मेन आपल्या चिकनची ग्रेव्ही छान प्रकारे रेडी होते आणि त्याच्यामुळे चिकनला भारी असा टेस्ट येतो. तर हे मसाले कंपल्सरी ऍड करायचे आपल्याला. आपला घरगुती मसाला 2 चमच घालून घेते आणि आपल्याला ना त्याच्यात पण 2 चमच घातलेला आहे. सर्व मिक्स करून घेते. तर बघता आपली ग्रेव्ही ना चांगली भारी अशी तयार झालेली आहे. तर आता ना इकडे सर्व चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवला होता, तो सर्व ऍड करून घ्यायचा आहे. छान असं मॅरिनेट झालेला आहे. 10 मिनिटे ठेवला होता आपण मॅरिनेट करायला. व्यवस्थित सर्व मसाला चिकनला लागलेला आहे. तर ग्रेव्ही सोबत सर्व चिकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे कांदे आपण थोडेसे जास्तच घेतले. कांद्याची आणि टोमॅटोची ना ग्रेव्हीच एक नंबर लागते, त्याच्यामुळे छान असं आपलं ना चिकन भारी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये तयार होतो. आता ना ह्याच्यात आपल्याला थोडा शिजायला ना पाणी ऍड करायचं आहे. ह्याला ना शिजल्याच्या नंतर आपण पाणी सुटतो चिकनला, त्याच्यामुळे जास्त पण पाणी ऍड नाही करायचं. इकडे चवीनुसार मीठ ऍड करायचंय. 2 चमच मीठ घातलेलं आहे. आता ना आपल्याला चिकन चांगला शिजायला ठेवायचं आहे. झाकण मारून घेते. तर इथे ना आता मी अंदाने यायला ना पाणी ठेवते. हा ना 2 किलोचा आपल्या तांदळाचा टोप आहे. मी आता 2 टोप पाणी ठेवते त्याच्यात. एक टोप पूर्ण आपले तांदूळ भरून घेतलेले आहेत, त्याच्याप्रमाणे ना आपल्याला 2 टोप पाणी लागणार आहे. सर्व अख्खा मसाला म्हणजे खडा मसाला घालून घेते. याच्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी, चक्रफूल सर्व आहे, जिरा वगैरे. तर मंडळी इकडे ना हे आपण सर्व तांदूळ आता धुवून घेतोय. याच्यामध्ये पाणी ऍड करून ना व्यवस्थित सर्व धुवून घ्यायचंय. हे बघा, पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी ऍड केलंय. एकदा दोनदा धुतलं ना की पूर्ण क्लीन होऊन जातं तांदूळ. तर आई आपण नेहमी म्हणजे मुंबईला तर सर्व बिर्याणी बनवतच असतो, पण गावाला आल्याच्या नंतर चुलीवर एक नंबर होते ना. गावची चुलीवरची ना इकडची म्हणजे पाणी खायला म्हणजे मजा येते. निसर्गाची पण निसर्ग बघून जबरदस्त चुलीवरची बिर्याणी लागते. आम्ही गावाला आल्याच्या नंतरला कधी ना कधी पण टाइम मिळाला ना की बिर्याणी नक्की बनवतो. हो, एकदा तरी बनवतात. तर तुम्ही पण ट्राय करा. आता मुंबईला कशी चुलीवर बनवणं पॉसिबल नसतो, पण गावरान पद्धतीमध्ये आम्ही कशा प्रकारे आमच्या इकडे कोकणामध्ये बनवतोय ते तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतोय. आता पूर्ण तांदूळ क्लीन करून झालेत ना, हे बघा. तर मंडळी इकडे बघते आपल्याला ना पाण्याला मस्त कड आलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व आता हा आपण बासमती तांदूळ ऍड करून घेतोय. थोडा टाइम आपल्याला हा व्यवस्थित शिजायला ठेवायचा. तर मंडळी इकडे बघताय आपला राईस ना पूर्ण शिजून झालेला आहे आणि बघताय एकदम भारी फुललेला आहे.
बासमती तांदूळ ना अशा प्रकारे छान फुलतात, त्याच्यामुळे बिर्याणी खायला ना जाम मजा येते. मस्त फुललेले ते बघा. तर मंडळी इकडे ना आपण राईस सर्व सुट्टा करून घेतलेला आहे. हा बघा, तर सर्व घालून घेतोय. ग्रेव्ही पण मस्त एकदम रेडी झालेली आहे. तर वरतून सर्व ना राईस घालून घेतोय. इकडे ना थोडीशी ग्रेव्ही सर्व आपण काढून ठेवली होती पुन्हा वरतून ऍड करण्यासाठी. हा थोडासा राईस ऍड केलाय. आता ही सर्व ग्रेव्ही पुन्हा ऍड करून घेतोय मध्ये. असे ना अलग अलग थर आपण लेयर्स तयार करतोय. मध्ये खाली चिकन, परत राईस, चिकन, राईस अशा प्रकारे थर लावून व्यवस्थित बिर्याणी आपल्याला ना शिजायला ठेवायची. आता सर्व पुन्हा याच्यावरती राईस ऍड करून घेतोय. जवळपास ना हा 2 किलो चिकन आणि 2 किलो राईस आपण घेतलेला आहे. भरपूर मोठा टोप भरून आपण बिर्याणी तयार करतोय. तर इकडे ना पूर्ण राईस घालून झालेला आहे. आता ना हा आपण वरती सॉस ऍड करतोय. हा रेड चिली सॉस आहे. आपली भाताची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे, त्याच्यानुसार आपल्याला सर्व सॉसेस वगैरे घालायचे आहेत. हा इकडे ब्लॅक सॉस आहे, तो सुद्धा घालून घेतोय. त्याच्याने मस्त फ्लेवर येतो राईसला. हे सर्व ना आपण कांदे फ्राय केलेले ते वरतून सर्व गार्निश करून घ्यायचे, वरतून घालून घ्यायचे अशा प्रकारे. हे सर्व सॉस घातल्यामुळे ना आपल्या राईसला म्हणजे बिर्याणीला पूर्ण असा ना कलर पण छान येणार. वरतून सर्व कोथिंबीर ऍड करून घेतोय. आता इकडे ना सर्व गोष्टी आपल्या ऍड करून झालेल्या आहेत. वरती आता झाकण लावून घेतोय अशा प्रकारे. आणि आपल्याला किती टाइम ठेवायचा आहे? हा आपल्याला 10 मिनिटं ना असंच ठेवायचं आहे आणि इस्तो नाही करायचे आहे, म्हणजे निकाऱ्यावर झालं पाहिजे. पूर्ण याला निकाऱ्यावरतीच आता शेकवणार आहोत. आपल्याला आग नाही अशी लावायची. आपल्याला ना पुरं तंदुरी टाईप ह्याला आता शेक द्यायचा आहे, कारण आपलं चिकन वगैरे सर्व शिजलेलं आहे. तर जास्त शिजवण्याचा खाली लागणार, तो करपणार. त्याच्यामुळे पूर्ण इकडे निकाऱ्यावरती जाते. हे आपल्याला 10 मिनिटं शिजत ठेवायचं. तर मंडळी इकडे बघताय फायनली आता आपली पूर्ण बिर्याणी बनून रेडी झालेली आहे. आणि बघताय केवढी भारी दिसते. याच्यामध्ये कांदे गार्निश केलेले आहे, कोथिंबीर आणि वेगवेगळे प्रकारचे आपण सॉसेस सर्व घातलेले आहेत. आता सर्व आई मिक्स करून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आहे. हे बघा, जबरदस्त भारी एकदम सुगंध पण ना भारी सुटला याचा बिर्याणीचा पूर्ण. छान सुगंध आलाय. खाली पूर्ण मेन ग्रेव्ही आहे, मध्ये पण आपण टाकलेली आहे. ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा कलर पण ना हलकी हलकी सुटायला चालू झाले, जसं मिक्स करायला घेऊ तसं आहे बघा. जबरदस्त. हा हा हा, एक नंबर भारी दिसते. अशा प्रकारे आपली पूर्ण ही गावरान पद्धतीमध्ये चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे. तर मंडळी इकडे ना आता सर्वजण जेवायला बसलेलो आहोत. हे बघा पंगत बसले, चिकारदा आहे, आकू आहे, दादा, आर्यन, आई इकडे बसले आणि पप्पा आहेत. मस्त आमची ना पंगत बसलेली आहे. हे बघा कसं झालंय शिवदा? मस्त झालंय बिर्याणी. चिकन एकदम मस्त शिजलाय. खूप फ्लेवर एकदम खूप छान येते. पप्पा कसं आहे? मस्त झालंय. चला मी पण सुरुवात करतोय. इकडे मस्तपैकी ना डिश मध्ये सर्व घेतलेले आहे. इकडे शेजवान चटणी, शेजवान चटणी बरोबर ऍक्च्युली छान लागते बिर्याणी. चिकन पण मस्त शिजलेले आहे. चुलीवरती बराच टाइम आपण ना तंदुरी टाईप शिजवत होते निकाऱ्यावरती. चला इकडे ना टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे बिर्याणी झालेली आहे. ती भारी झालाय. आपण पूर्ण ना प्रोसेस दाखवलेली आहे, कशा प्रकारे रेसिपी बनवलेली आहे. ती मस्त चुलीवरती चिकन बिर्याणी बनवलेली आणि भारी झाले. तर मंडळी आज ना आपल्या घरी मस्तपैकी चिकन बिर्याणीचा बेत होता. आणि तुम्हाला पूर्ण आमच्या इकडे कोकणामध्ये कशा प्रकारे गावाला चिकन बिर्याणी बनवली जाते ना, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.